अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकरच पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाचं नवरात्र असतं, यालाच षडरात्र म्हणतात. हे 6 दिवसांचं असतं. आपण ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवतो म्हणजेच घटस्थापना करतो, तशीच आपल्याला आपले जे कुलदेव आहेत, आपल्या कुलस्वामींचं नवरात्र साजरं करावं लागतं. बऱ्याच भागामध्ये घटस्थापना केली जाते. काही भागामध्ये हे मल्हारी षडरात्र काय आहे हे सुद्धा माहीत नाही. तर तुम्हाला जर घट बसवायचा नसेल किंवा तुमच्याकडे प्रथा नसेल तर काही गोष्टी ह्या प्रत्येक घरात नियमाने पाळल्याच पाहिजेत. कारण आपले कुलदैवत जे आहेत त्यांचा कुळाचार जर आपण योग्य केला तरच आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवेला अर्थ असतो आणि त्या सेवा फळात जातात. ज्या घरामध्ये मल्हारी षडरात्रामध्ये फक्त 6 दिवस 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर तुम्हाला काही नियमांचं कडकडीत पालन करायचं आहे, काही उपाय करायचे आहेत. हे उपाय जर तुम्ही आवर्जून केले तर तुमच्यावरती तुमच्या कुलदेवाची अखंड कृपादृष्टी राहील. मल्हारी षडरात्र घटस्थापना कशी करायची हे तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटद्वारे सांगा. त्यावरती सुद्धा आपण उद्या व्हिडिओ शेअर करू. उद्या अमावस्या आहे आणि परवा दिवशीच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्याच दिवशी हे मल्हारी मार्तंड षडरात्र बसवलं जातं. सविस्तर माहिती पाहू आणि पाहत असताना प्रत्येकाने कमेंटमध्ये स्वतःच्या कुलदेवाचं नाव लिहायचं असेल. म्हणजेच तुमचे जेजुरीचे खंडोबा आहेत किंवा भैरोबा आहे. बऱ्याच जणांना वेगवेगळे देव कुलदैवत असतात. तर आवर्जून आपल्या कुलदेवाचं नाव लिहायला विसरू नका. आणि जर माहीतच नसेल तर एळकोट एळकोट जय मल्हार हे तरी लिहा. तर भक्त हो, 13 डिसेंबरला मल्हारी मार्तंड षडरात्र म्हणजेच 6 दिवसांचा घट बसवला जातो. तर हा घटस्थापना ही कशी करायची, अगदी साधी सोपी नवरात्रीसारखीच सेवा आहे, ही अवश्य करावी. बऱ्याच ठिकाणी बसवतात, काही भागामध्ये हे षडरात्र बसवत नाहीत, पण काही नियम हे प्रत्येकाने पाळायचे आहेत. तर पहिल्या दिवशी तुमच्याकडे बसवत नसतील तर मग तुम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्या वंशाचा दिवा कायम तेवत राहावा. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुळामध्ये वंश वाढ व्हावी यासाठी आपण पूजा अर्चा करत असतो. प्रत्येकाची इच्छा असते मला मुलगा व्हावा. ज्या घरामध्ये मुलं आहेत, मग मुलगा मुलगी असेल, मुलं असतील किंवा ज्यांची मुलगा होण्याची इच्छा आहे किंवा संतान प्राप्तीची इच्छा आहे, अशा महिलांनी, अशा घरातील व्यक्तींनी हे जे षडरात्र सुरू होणार आहे त्याच पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला 13 तारखेला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो त्याच पद्धतीने तुम्हाला हा 6 दिवसाचा अखंड दिवा लावायचा आहे. हा अजिबात विझवू द्यायचा नाही. हा एक नियम पाळायचाच आहे तुम्हाला. मग तुमचं देवघर छोटं असेल तर एक साईडला कुठेही तुम्ही लावा आणि रोजची तुमची देवांची पूजा वगैरे करा. यानंतर या दिव्याला तुम्हाला दररोज हळदी कुंकू व्हायचं आहे, याला फूल ठेवायचं आहे. या दिव्यामध्ये दररोज तुम्हाला आठवणीने तेल घालायचं आहे. वातवरती थोडीशी करायची आहे, त्याची काजळी आलेली काढायची आहे आणि काजळी काढून तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये साठवून ठेवा. त्याचा पुन्हा तुम्ही हळदीचा भंडारा त्यामध्ये घालून थोडासा गंध तयार करा. जेव्हा कोणी आजारी असेल किंवा जर तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर त्यावेळी तुम्ही तो भंडारा अवश्य लावा. त्यानंतरचा दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत दररोज तुमच्या घरामध्ये देवाला हळदीचा भंडारा उधळायचा आहे. देवावरती हळद दररोज तुम्हाला गंध म्हणून थोडीशी टाकायची आहे. तर फक्त जे तुमचे खंडोबाचा टाक आहे किंवा तुमच्या कुलदेवाचा टाक आहे याच्यावरतीच हे तुम्हाला करायचं आहे. किंवा जेजुरीच्या खंडोबाची मूर्तीसुद्धा असते पितळेची, ती असेल तर त्यावरती टाका. आणि पहिल्या दिवशी घटस्थापना करतो त्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्या पाण्यानेच तुम्हाला फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. हा प्रत्येकाने उपाय करावा. तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल आणि देवा खंडोबाची तुमच्यावरती कृपा होईल. म्हणजे तुमच्या कुलदेवांची तुमच्यावरती कृपा होईल.
तर 13 डिसेंबरला ज्या दिवशी आपण हे षडरात्र बसवणार आहोत, देवाचा घट बसवणार आहोत, त्या दिवशी तुम्हाला जे तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे. मग तुम्ही 9 किंवा 11 पानांचं तोरण तयार करा. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये एक आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे. हे तुम्ही घट बसवत असाल तरीसुद्धा करा, नसाल बसवत तरीसुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर ही 6 दिवस तुम्हाला इतरांच्या घरचं खायचं नाही आणि तुमच्या घरातील कुलस्त्रीने म्हणजे एकत्र स्त्रीने उपवास करावा किंवा मग पती पत्नी दोघांनीही करावा. आणि जर तुम्हाला 6 दिवसांचा उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही ज्या दिवशी घट बसत आहे त्या दिवशीचा एक दिवशी 13 तारखेला उपवास धरा. नंतर तुम्हाला रविवारी 17 तारीख आहे या दिवशी नागदिवे केले जातात, तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि हा उपवास प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी धरावा. त्यानंतर 18 तारखेला हा उपवास सुटतो, म्हणजेच तुमचा बसता उठताचा हा 1.5 दिवसांचा उपवास धरला जातो. किंवा मग ज्यांना शक्य आहे त्यांनी 6 दिवसांचा उपवास करा. आता बऱ्याच जणांना उपवास वगैरे करणं शक्य नाही, पण आपण स्वामींची जी नित्य सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये तुम्हाला एक माळ मार्तंडाचा मंत्र म्हणायचा आहे आणि याचा तुम्हाला जप करायचा आहे. तर मंत्र असा आहे: धर्मवते हर्षवते वाग्मिनी ज्ञानरूपिणी कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमोस्तुते. अजून एकदा सांगते: धर्मवते हर्षवते वाग्मिनी ज्ञानरूपिणी कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमोस्तुते. या मंत्राचा तुम्हाला न चुकता हे 6 दिवस एक माळ जप करायचा आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा दिवसभरातून. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा उपाय: ज्या घरात श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व सेवा, म्हणजेच आपण जी स्वामींची नित्य सेवा करतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन किंवा इतर ज्या सेवा करतो, या सर्व सेवा अशा अनेक सेवा लवकरच फलद्रूप होतात. ते फक्त मल्हारी सप्तशती जर आपण या षडरात्रामध्ये आपल्या घरामध्ये याचं पारायण केलं तर, कारण मल्हारी मार्तंड हा 64 प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे. ऋषीमुनींच्या यज्ञयागामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरात आले होते. श्री मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवत यांच्यावर सोपवलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रमुख व्यक्ती असतात, त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या देवांची सेवा करतो, पण आपल्या घराण्याला कुलदैवत असतात. कुलदैवतांची जबाबदारी असते त्या कुलाचा कुळाचार करणे, म्हणजेच आपण आपल्या कुलदेवांची जर आधी सेवा केली तरच आपल्या कुळाचा कुळाचार होतो. म्हणजे स्वामी महाराजसुद्धा हेच सांगतात की तुम्ही आधी तुमची जे कुलदेवी आहे तिची सेवा करा, तुमचे कुलस्वामी आहेत त्यांची सेवा करा आणि मग माझी करा. एक वेळ स्वामींच्या सेवेमध्ये थोडीशी हलगर्जी झाली किंवा मग आपल्याकडून राहिली तरी चालेल, पण आपल्या कुलदेवांचा कुळाचार आपल्याला वर्षातून त्या त्या तिथीला करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा मग ज्या ठिकाणी देवांची पुस्तके वगैरे मिळतात तिथे सुद्धा मिळेल. पण दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सध्या उपलब्ध आहेत ग्रंथ, तुम्ही अवश्य जाऊन आणावा. आणि याचे 14 पाठ हे 6 दिवसात करायचे असतात, पण आता खूप ताईंना अडचणी असतात त्यामुळे तुम्ही 3, 5 करा. ज्यांना काही शक्य नाही त्यांनी 1 तरी पाठ करावा. तर भक्त हो, फक्त हे साधे आणि सोपे 4-5च आपल्याला उपाय करायचे आहेत आणि थोडेसे नियम पाळायचे आहेत बस. या 6 दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी करू नये, त्याचबरोबर केस कापू नये, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये देवाचा घट बसवल्यानंतर ही कामे पूर्णपणे वर्ज्य करावीत. मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे. मार्गशीर्ष महिन्यात तर पूर्ण महिनाभर तुम्ही हा नियम पाळा, मांसाहार अजिबात करू नका. आणि ज्या घरामध्ये शक्यतो
मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही अशा घरामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ जरी तुम्हाला 6 दिवसात शक्य नसेल तरी तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य करावे. खरंच तुम्हाला लगेच 1 महिन्यात अनुभव येईल. बापलेकाचे विचार जुळू लागतात. हा खूप भक्तांचा अनुभव आहे आणि तुम्ही सुद्धा करायला काहीच हरकत नाही. ज्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा सतत वादविवाद असतात, सतत कोणी ना कोणी आजारी असते, अशा घरामध्ये मल्हारी सप्तशती या पाठाचे तुम्ही 14 पारायणे करावीत. वर्षभरामध्ये तुम्हाला जसे करता येतील तसे करावी. हळूहळू तुमच्या संसारामध्ये सुधारणा होईल. आणि ज्या महिलांची इच्छा आहे, मुलासाठी प्रयत्न करतात, खूप कमेंट येतात, त्या महिलांनी या षडरात्रामध्ये अवश्य ज्या करता येतील त्या सेवा कराव्यात. यापुढे आपण त्या शेअर करणारच आहोत. तर भक्तांनो, तुमच्याकडे या पद्धतीने नवरात्र बसवतात का? आणि काही वेगळी पद्धत असेल तर मला आवर्जून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माहिती हवी असेल घटस्थापनेबद्दल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार माहिती शेअर केली जाईल. तर भक्त हो, मल्हारी षडरात्र कशा पद्धतीने बसवावा, देवाचा घट कसा बसवायचा याची सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करा. त्यानुसार व्हिडिओ शेअर होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे सुद्धा सांगा. आणि तुमच्या कुलदेवाचं नाव लिहायला विसरू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि स्वामींची सर्वांवरती अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. एळकोट एळकोट. जय मल्हार.